जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम हरी जय जय राम जय 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 राम हरी जय जय हरी राम जय 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 राम हरी जय जय राम कृष्ण जय जय निरत ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवूनिया हो कर कटेवरी ठेवूनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर येचे दान ओ आवडे निरांतर येचे दान कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिकास्तुभमणी विराजित विराजित कंटिकास्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिकौभमणि विराजित कंठिकौभमणि हार कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर येची दान येची दान आवडे निरांतर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने तुका मने माझे हेची सर्व तुका मने तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे पायन श्रीमुख
गळा कास पितांबर तुझे हार गळा कास पितांबर तुझे हार गळा आवडे निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची गान तुळसी तुळसी हार कासे पिता तुळसी हार कासे पिता तुळसी हार विठोबार कुमार 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 हरि जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमारी विठोबार 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 विठोबार कुमार राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजन तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा माधव बलवा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बलवा सर्व सुखाचे आधार हो सर्व सुखाचे वापर फुमा देवी वरा वापर फुमा देवी वध तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बापन कुमार देवी वर बापन कुमार देवी वर तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा माधव बलवा माधव बलवा बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल जय राम जय राम जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन
एवढे कृपादान तुमचे एवढे कृपादान तुमचे एवढे कृपादान तुमचे आठवण तुमचे द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा बापूर शिव माझी शाखा बापू शिव माझी शाखा बापू अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधित चित्ता अपराधी पतित अपराधित चित्ता परिपाया वेगळा नका परिपाया वेगळा नका परिपाया वेगळा नका तुका म्हणे तुम्ही निरया तुका म्हणे तुम्ही निरया म्हणे तुम्ही निरया कृपाळू जन कृपाळू सजन तुम्ही संत कृपाळू सजन
शिव
कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किव माझे सांगा काकुलती, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किव माझे सांगा काकुलती, अनाथ अपराधी, वा अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मज मग हरी उपेक्षीन, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझे सांगा काकुलती विठ्ठल. Hare
नमामि सद्गुरु शांतं सचितानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं योत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशास्त चरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं समचरण सरोजं सांद्र नीलाभुधाभं जगन निहत पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण ओय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विधींद्रादि देवयी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो आहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुलती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आदि करून सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या समोर कीर्तन रूपी सेवेसाठी गायलेला निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण वैराग्याचे महामेरू कनकाई कुमार बोल्होबा पुत्र कानापुरी वैराग्य बंधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा विशेषतः मागणी पर प्रकरणातला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला काही स्पर्श करण्या अगोदर दोन शब्दाचा परिहार म्हणजे असा गेली 13 वर्षापासून 13 वर्षापूर्वी या ठिकाणी अगदी छोटस एक भक्तीचं रोपटं लावलं होतं छोटस लावलं होतं पाहता पाहता आज इवले सिरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आपण गेली एक तपपूर्ती सोहळा होऊन दुसऱ्या शतकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आपणा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत कारण हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला हा खेळ एकल्याचा नसतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे
गुरुबंधू, आळंदीवरून आलेली सर्वच विद्यार्थी मंडळी, आदरणीय बांगर महाराज असतील, आदरणीय सगळी महाराज मंडळी, सगळ्यांचं नावं घेणं आता उचित नाही, पण सगळ्याबद्दल मला फार आदर आहे, सगळ्याबद्दल आदर आहे. आणि ही आमचे सगळे सवंगडी, जुने सवंगडी बरं का आमचे महाराज. कारण याच ठिकाणी, याच असणाऱ्या भूमीमध्ये सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना श्रुत आहे. कदाचित अजून इथं आमच्या कदाचित पावलाच्या खुणासुद्धा आमच्या अजून तशाच असते. आमचं काहीतरी योगदान इथे आहे सरपंच साहेब, नक्कीच योगदान आहे आमचं. भलं कदाचित मी असं म्हणू शकत नाही आमच्यामुळं हे झालं, असं नाही. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नसते, लक्षात ठेवा. मला काय सांगायचे, काहीतरी आपण सगळेजण कारण होतो म्हणून या ठिकाणी एवढी वास्तू उभा राहिली. आणि पाहता पाहता आज त्याला सुंदरसं गोंडरसं रूप आलं. आणि त्यामध्ये आपण सगळे वारकरी मिळून इथे 8 दिवस एक भक्ती उत्सव साजरा करतो. त्याला 13 वर्ष झाली. आणि या 13 वर्षामध्ये ज्यांनी 13 वर्षामध्ये ज्यांनी ह्या सप्ताहासाठी, सत्कार्यासाठी, लक्षात ठेवा बरं का, सत्काराला सगळे सावध असतात पण सत्कार्याला कोणी सावध नसतं. शब्द लक्षात येतोय माझं? सत्कार घेण्यासाठी अनेक माणसं सावध असतात या विश्वामध्ये, पण सत्कार्याला माणसं कमी असतात. आणि म्हणून या सत्कार्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. थोडासा वेळ झालाय माहिती मला, पण असू द्या, बाबा घरचाच असल्यामुळं काही अडचण नाही. आता माझ्यासमोर बसलेली जेवढे चेहरे दिसतात ना मला, हे सगळे माझ्या परिचित आहेत. सगळे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुमचं नुसतं नाव घेतलं तरी मला फार पुण्य होईल. अरे लक्षात. आदरणीय आमचे भागवत बाबा, फार गोड हाते बाबा. आळंदीत भेट झाली होती. आणि असं नाही, आम्ही शेजारी राहायला येत, असं काही लिहिलं आमचे नाहीत. आम्ही आळंदीत शेजारी राहायला येत. आमची संस्था खालून नेंतेवर राहिल्या, त्यांची खोली आली कुणी, जवळच आम्ही राहणार आहेत माणसं. विशेषतः ही जी फळी दिसते ना, ही फळी महाराज, या फळींचं यासाठी फार मोठं योगदान आहे. त्यातली त्यात आदरणीय आमचे मरकट महाराज व्यक्तिमत्व छोटं आहे पण मन लय मोठं आहे महाराज, फार मन मोठं आहे. आणि या ठिकाणी मोठ्याच दिलाची माणसं लागतात महाराज. आत्ता माणसं म्हणतात इथे काही जर सावरायचं असलं, झाडून घ्यायचं असलं तर माणसं म्हणतात आलो निघून जातात माणसं. एकाला झाडू घेऊन कोणाला तरी करावं लागतं. आमचे हजारे मामा कुठे गेले कोणाच टाकतो, अजून फेटा वाजवून ते बघा इकडे हे म्हातारा अजून पळवते हो. आमचे दादा महाराज, बरोबर की नाही, आमचे महाराज विठ्ठल महाराज, ही सगळी फळी, आमचे म्हस्के महाराज, हे सगळे महाराज मंडळीने सगळ्यांनी या सप्ताहासाठी योगदान दिलं. 5 मिनिटं कोणी कोणाला वेळ द्यायला तयार नाही सध्या. 5 मिनिट बरं का. आपण एवढा वेळ देत आहे ना, सांगू तुम्हाला, इथे जेवढा वेळ आपल्याला मिळतो ना, एवढा वेळ देव आपल्याला एक्स्ट्रा देतो. लक्षात ठेवा, इथे जेवढा वेळ घालाल तेवढा. आणि म्हणून पुनश्च एकदा आज हा जो कार्यक्रम चालू आहे ना, हा कार्यक्रम तुम्हाला पिढ्याना पिढ्या, तुमच्या नातवाला देखील पाहता येणार आहे. त्याच्यासाठी आज यूट्यूब चॅनलवाले बोलवले आणि त्यांना म्हणलं, बाबा आमच्या कॉलनीचा कार्यक्रम, कदाचित भविष्यात माझं कीर्तन ठेवतील न ठेवतील, पण मी इथं कीर्तन ठेवलं होतं किंवा माझं इथं कीर्तन झालं याचा पुरावा म्हणून ते स्वतः आले. ते म्हणले, महाराज आज तुमचा कार्यक्रम मला शूट करायचा आहे. ते म्हणले कसं होईल? मी म्हणलं कार्यकर्ते काय करतील ती करतील, मला माहिती नाही काय करतील ते, पण ते सुद्धा आले. त्यांचे मोठे योगदान आहे. आणि आज विशेषतः महाराज, ही जी माझ्या डाव्या हाताला बसलेली व्यक्ती आहे ना, दिसायला अशी लहान आहे बरं का, पण संगीत अलंकार आहेत, पकवाजा अलंकार आहेत महाराज. ते पंढरीनाथ महाराज पवार आणि त्यांचे मित्र ते बी सोबत आले. पीटी मास्तर, तुमचं बी नाव घेतो, अजून तुमचं राहिलं होतं नाव. हां, कोल्हापूरचे बघा. आज माझ्या कीर्तनाला साथ करायला कोल्हापूरची माणसं आहेत. त्याच्यापेक्षा काय, सर्वांच्या चरणी आणि विशेषतः आमचे सिस्टीमवाले दादा, फार गोड सिस्टीम आहे तुमची. आणि ज्यांचं आजच्या सेवेसाठी योगदान आहे, परमस्नेही आदरणीय, माझ्यावर फार प्रेम करणारे बरं का, फार प्रेम करणारे चांगदेव महाराज, आज ज्यांचं सौजन्य आहे ना, कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे ना, आदरणीय परमस्नेही आदरणीय आमचे चांगदेव महाराज बरं का. आता मी त्यांना महाराज म्हणलो, महाराज आहेत का नाहीत कोणास ठाऊक.
आहेत ना? आहेत म्हणले, सरपंच म्हणले महाराज आहेत म्हणा. आणि आदरणीय श्री राजेंद्रजी चिमणे साहेब यांचं योगदान आहे. आणि त्यामुळे माझं इथपर्यंत येणे हे तुमच्या दोघांमुळं प्रामुख्याने बरं का. आणि म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, जे खुर्चीवर बसले त्यांच्या बी, जे नाही बसले त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मोठाले माणसं खाली येऊन बसलेत, कीर्तनात असं बसू नये असं मला वाटतं, पण तुमच्याकडे काही पद्धत वेगळी असेल तर मला माहीत नाही. कीर्तन हे एक जणांनी स्टेजवर बसून सांगायचं असतं किंवा उभं राहून सांगायचं असतं आणि बाकीच्यांनी खाली बसायचं असतं. ही भारतीय बैठक आहे. एवढी करोडोपती माणसं तुम्ही खाली बसलात, तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि अगदी मिळालेल्या वेळेमध्ये फक्त मी 1.5 तास कीर्तन करणार आहे. किती? 1.5 तास कीर्तन. फक्त ध्यान देऊन ऐकायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या जे हृदयातलं स्थान आहे ना, आदरणीय आमचे परभणी महाराज इथे हजर आहेत. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. आमचे विनेकरी दादा राहिले ना, विनेकरी दादा, सोबदार दादा, इकडे पहाऱ्याचा विनेकरी दादा, सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आता फक्त आणि फक्त कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा सांगून झाली. मी अभंगाचा आपल्याला भावार्थ सांगतो. अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे. अभंग शक्यतो जिथे जिथे कृपाळू शब्द येतो ना महाराज, तिथे तिथे शब्द दुसऱ्याला कोणालाच उच्चारलेला नसतो. मला असं वाटतं संत वाङ्मयामध्ये कृपाळू समाजाला किंवा जनाला संत कधीच म्हटले नसतील, असा माझा तरी काय असे अभ्यासानुसार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली, मनुष्य जर वारकरी बनला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, काय फलश्रुती याची? कशासाठी माळ घालायची? कशासाठी वारी करायची? कशासाठी भजन कीर्तन? कशासाठी सप्ताह? नेमका काय फायदा याचा? कशासाठी करायचं महाराज? कारण असं आहे बा, कुठल्याही कामात काहीतरी मिळतंय हे कळाल्याशिवाय माणूस प्रवृत्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय मिळतं महाराज सप्ताहाने? पंढरीची वारी केल्याने काय मिळतं? भगवंताचं नामस्मरण केल्याने. नामस्मरण न करणाऱ्याला सुद्धा माऊलींनी सोडलं नाही महाराज. का साबरी वाडी नल्या सरळा, आतू पोकळूवरी सरळा, का स्तन झाली गळा शेळियाचे. साबरी माहिती आहे तुम्हाला? साबरी तुम्ही शहरात लहानारी लोक, तुम्हाला कसल्या साबरी माहिती? साबरीचं झाड माहिती आहे का? आहे ना, साबरीचं झाड माहिती आहे ना? मग बरोबर बघा, साबरीचं झाड, त्या साबरीच्या झाडाला 4 अंगाने काटे असतात. साबरीचं झाड असल्याशिवाय माऊलींनी त्याच्यामध्ये नाव टाकलंच नाही महाराज. माऊली आहेत ते, ऐका, संत वाङ्मय आहे ती. त्या झाडाला 4 अंगाने काटे असतात, आतून पोकळ असतं, शिवाय त्याला फळही नाही आणि त्याला फुलही नाही. तसाच हा प्रपंच आहे, लक्षात ठेवा. तसाच हा प्रपंच आहे. याला कुठल्या प्रकारचं फळही नाही आणि या प्रपंचाला कुठल्या प्रकारचं फूल सुद्धा येत नाही महाराज. रुकुची हा माऊलीने सांगितलं, हा निष्फळ आहे. लक्षात ठेवा. साबरीचं उदाहरण दिलं तुम्हाला. गाढवाचं पिलू माहिती आहे का? गाढवाचं पिलू किती गोंडस दिसतं? घोड्याच्या पिलाला लाजविल इतकं गोंडस दिसतं. घोड्याच्या पिलाला लाजविल इतकं गोंडस दिसतं. कोणाचं पिलू? गाढवाचं पिलू. पण लक्षात ठेवा, ते पिलू जसं जसं मोठं होतं ना, तसा तसा त्याचा गाढवपणा उघडा पडतो. लक्षात ठेवा. तसंच आहे प्रपंचाचं. प्रपंच सुद्धा तसाच आहे. जसा जसा प्रपंच मोठा वाटतो ना, आता वाटतं माणसाला, पहिल्या याच्याकडे एकच गाडी होती, आता 10 गाड्या झाल्यात. ती फक्त दिसायला आहे महाराज. त्याच्या पाठीमागं थोडंसं पार्श्वभूमी पहा, त्याचं सिंहालोकन करा, काय चाललंय त्याचं म्हणून. प्रपंच सुद्धा तसाच. लक्षात ठेवा. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणे भजन करा. विठ्ठल विठ्ठल. गाढवाचे ताने
क्षणोक्षणे पालकती क्षणोक्षणे पालकती क्षणोक्षणे गाढवाचे वारे पालकती क्षणोक्षणे पालकती क्षणोक्षणे पालकती काय रूपक जोडले महाराज संसाराचं गोड रूपक जोडले गाढवाचे ताने पालटती जसं जसं गाढव मोठं होतं ना तसा त्याचा गाढवपणा उघडा पडतो गाढवपणा तसंच आहे संसाराचं जसं जसं मोठं होईल ना तसं तसं त्या संसाराचा गाढवपणा उघडा पडतो संसाराचं म्हणतोय तुम्ही संसारिक आहेत ना सगळे तुमचे लग्न झालेत का ओ बसलात तुम्ही तुमचे लग्न झाले का सगळ्याचे माणसं बोलत नाही ते दिले काय भानगड हा नाही 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 काय भानगड काय बरं जाऊ द्या ज्यांचे लग्न झाले ते वरात करा बरं बापरे यांची लग्न म्हणजे ताकद नाही महाराज यांची हात वर करायची सुद्धा ताकद नाही रे काय वैतागलेत महाराज माणसं बापरे 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 ऐका 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 वाघाची वरात चालू होती वाघाची वाघ माहिती आहे ना बिबट्या बिबट्या तुमच्याकडे आहेत की नाही कोणाच आमच्याकडे सध्या बिबट्याची वरात चालू होती वाघाची वरात चालू होती आणि कुत्री नाचत होती सगळी कुत्री नाचत होती आणि मग त्या वाघाला थोडंसं कसं आहे महाराज व्यसन करताना कमीत कमी समन्वय पाहिजे बरोबर की नाही मैत्री करताना समन्वय पाहिजे बरोबर की नाही आणि काय झालं त्या वाघाला थोडासा राग आला ना तो म्हटला लग्न माझं वरात माझी नाचतायत कोण कुत्री त्याला राग आला तो म्हटला का रे वरात माझी लग्न माझं तुम्ही का नाचता एक म्हातारं कुत्र अनुभवी कुत्र होतं ती पुढं आलं ते म्हटलं खरं सांग वाघ दादा काय झालं म्हटला लग्नाच्या आधी आम्ही सुद्धा वाघच होतो नाही कळालं तर सकाळची जेवून जा काल्यातून विठ्ठल विठ्ठल लग्नाच्या आधी सगळे वाघच असतात आम्हाला माहिती आहे बाबा पण लग्न झाल्यावर आता ते सांगायला मला वेळ नाही मला अभंगाकडे यायचं ऐका मला काय फार नाही सांगत बसायचं ऐका जीवनाची जीवदशा संपल्यानंतर जीवन हे हो शिवदशेला प्राप्त होण्यासाठी संत वाङ्मयाकडे आपल्याला जावं लागेल काय सांगतय महाराज संत वाङ्मय महाराज मौली म्हणतात साबरी सारखे वाढलात अरे देवाने एवढं सुंदर मुख कमल दिलं देवाचं भजन करत नाही तुम्ही तरी माऊलींना हा दृष्टांत अपुरा वाटला दुसरी ओवी पहा 2 एकरची ज्वारी लागली माऊली म्हणतात कने विना सोपटे कंसे लागले घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर काय गोड दृष्टांत दिला ऐका आता कबीर महाराजांचा याही पुढचा गोड दृष्टांत आहे पक्षी माहिती आहे सगळ्यांना पक्षी ज्याला पंख असतात तो जर पक्षाला पंख नसतील ना तर त्याचं जीवन निरर्थक आहे विहिरीला जर पाणी नसेल ना त्या विहिरीचं जीवन निरर्थक आहे पक्षी नाही पंख बिना कुवा नहीं निरबिना फूल नहीं सुगंध बिना नारी नहीं पुरुष बिना हे मना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीत उमर हरि नाम बिना
काय गोड दृष्टांत दिला कबीर महाराजांनी. फुलाला जर सुगंध नसेल तर त्याचं जीवन, हो, विहिरीला जर पाणी नसेल तर त्याचं जीवन, पक्षाला जर पंख नसतील तर त्याचं जीवन निरर्थक आहे. आणि स्त्री तत्वाला, एक पुरुष तत्वाचा आधार नसेल तर स्त्रीचं सुद्धा जीवन निरर्थक आहे महाराज. आता आपलं ऐका, आपलं किती गोड दृष्टांत दिलं. स्वर सुनायक ताल बिना, स्वर सुनायक ताल बिना, ताल सुनायक स्वर बिना, ऐसा नर हरि भजन बिना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीत उमर हरि नाम बिना. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. निरार्थक जीवन आहे महाराज. संत विचार, भगवंताचं नामस्मरण जर घरात नसेल ना, खरं सांगू, नाथबाबाच्या भाषेत नाथबाबा तर म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. स्पष्ट उदाहरण आहे महाराज. अरे या प्रारब्धावर सुद्धा मात करायची ताकद आमच्या नामस्मरणात. प्रारब्धावर सुद्धा मात करायची ताकद आमच्या नामस्मरणात. तुमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद कशात आहे? नामस्मरणात आहेत महाराज. नाथबाबाचंच गोड प्रमाणे. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. कितीही भोग येऊ द्या, पण जर तुमच्या अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम, नामस्मरण असेल ना, तर तुमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त नामस्मरणात आहे. विठ्ठल विठ्ठल संत आणि काहीतरी मागतायत, ही वास्तव पाहता वाङ्मयामध्ये बसतच नाही. संत आणि मागणी शास्त्रच बसत नाही महाराज, अजिबात जमत नाही. तरी सुद्धा आज मागणी करा विचार, तरी सुद्धा मागणी. शास्त्र असं सांगते, काही मागणे आम्हा अनुचित, पण काही मागणे उचित. काही मागूच नये आणि काही मागितल्याशिवाय राहू नये. काही कधीच मागू नये. पण आंधळे माणसं आहेत ना, मागायला फार हुशार असते बरं का. आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ जखड झालं होतं, म्हातारं झालं. आंधळे माणसं हुशार असते. तुम्ही आंधळ्याच्या ना त्याला त्याचा हात आपल्या हातात घ्यायचा आणि चालायचं त्याला घेऊन, ते तसं कधीच करणार नाही. तो त्याचा हात आहे ना, बरोबर चालणाराच हात ते स्वतःच्या हातात घेतात आणि मग चालतं. विश्वास नसतो त्याचा कोणावर, त्या आंधळ्याचा कोणाचा विश्वास नसतो. देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर तो म्हटला, आंधळ्या तुला काय मागायचं ते माग. म्हटला मी तुला प्रसन्न आहे. आंधळ एकदम म्हातारं झालं होतं, पण तो म्हणला एक काम कर, म्हटला मागायचंय ना एकाच शब्दात सगळं माग, एकाच वाक्यात माग, परत परत मागू नको, परत परत देणार नाही, एकाच वाक्यात माग. मागायचं असलं तर एकाच वाक्यात. आंधळ महाराज, ते आंधळ हुशारच असतील. एक तर म्हातारं झालेलं, त्याला दृष्टी नाही, आणि मग त्यांनी काय मागितलं ऐका, हुशार बघा बरं का. तो म्हटला, देवा द्यायचंच असेल तुला ना, तर एक काम कर, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं, एवढीच माझी इच्छा आहे. कळाले की नाही कोणास ठाऊक तुम्हाला. मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं, एवढीच माझी इच्छा आहे. एकाच वाक्यात सगळी मागणी. वास्तव त्याला कोणीच नव्हतं. पहिलं देवाला त्याला तरुण बनावं लागलं, त्याला डोळे द्यावा लागले, त्याचं लग्न करावं लागलं, त्याला मुलगा द्यावा लागला, मुलाला मंडळी द्यावा लागली, मग नातू द्यावा लागला, आणि मग त्याला राजसिंहासन द्यावा लागलं. एका वाक्यातली मागणी. आंधळी माणसं हुशार असतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनातली मागणी महाराज, साधी मागणी मागा. आपल्या जीवनात स्वार्थ सोडून दुसरी मागणीच नसते. परवा दिवशी माझं मागणीपर कीर्तन होतं. एक तरुण मुलगी 20-22 वर्षाची उठून उभा राहिली महाराज समाजामध्ये. आम्हाला थोडंसं कुतूहल वाटलं. ती म्हटली, बाबा मला मागायचंय. म्हटलं बेटा माग. काय मागायचंय ती माग.
देवाने तुझी मागणी नाही पूर्ण केली तर आम्ही सगळे टाळकरी मिळून इथं जमलेले सगळे वारकरी आम्ही तुझी मागणी पूर्ण करू. ती म्हटली बाबा मला माझ्यासाठी काहीच नाही मागायचं, मला माझ्या आईवडिलासाठी मागायचं. लोक म्हणले वाह क्या बात है, क्या बात है, काय मुलगी आहे म्हणे. मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाही बाबा, मला फक्त माझ्या आईवडिलासाठी मागायचे. मी म्हटलं माग, तुला काय मागायचं. मला काही सुद्धा नको, फक्त माझ्या आईसाठी आणि माझ्या बाबासाठी एक चांगला जावई हवाय. बघा ते स्वार्थ, केवढा मोठा स्वार्थ आहे महाराज. मला काही नको आणि मग हे कोणाला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्ष जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. ऐका, आजचा अभंग इतका गोड आहे महाराज, इतकाच गोड अभंग आहे. आपण कदाचित कृपाळू असू शकतो, नाही असं नाही, पण आपण सज्जन असूच असं अजिबात नाही. या अभंगामध्ये नेमका कृपाळू म्हटलेत कोणाला, कोणाला कृपाळू म्हटलेत महाराज सांगू आपल्याला. जिथे वाङ्मयामध्ये कृपाळू शब्द येतो ना, तिथे माऊली सोडून हा शब्द कोणालाच नाही. विश्वमौली ज्ञानोबरायांना सोडून हा कृपाळू शब्द कोणाला लागूच होत नाही महाराज. अनेक ठिकाणी कृपाळू तर आहेतच, शिवाय ते उदार सुद्धा आहेत. कृपा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. किती उदार महाराज. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. कशाचाच विचार नाही, सगळ्यांना यारे यारे, लहान थोर, याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कुणाची. ऐका, बाद समान अधिकार, मुख्य समान अधिकार, बिंब प्रतिबिंब वादाच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म व्यवस्थितपणे सिद्ध होतात की आभासवादाच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म व्यवस्थितपणे सिद्ध होतात, याचा सिद्धांत सांगणार हा अभंग आहे. जड जीव, जीव जीवाचा भेद आहे, जड जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे आणि जड जीवाचा भेद आहे. भेदातलं जीवन तुम्हा मला मान्य आहे का? भेदातलं जीवन शास्त्राला मान्य नाही आणि भेदातलं जीवन महाराज संतांना कसं मान्य असेल. भेदा भेद ब्रह्म वैष्णवा
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेद गेला तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी ज्याच्या जीवनातला वाद संपला महाराज ती माणसं देवरूप झाली देवरूप लक्षात ठेवा देवरूप झाली ती माणसं जीवन किती सुंदर आहे त्यांनी आपल्याला सिद्धांत मांडून दाखवला कृपाळू आहेत काही माणसं नाही असं नाही पण उदार असतील कशावरून भक्त असतील कशावरून मला सांगा कोहम मी कोण आहे कोहम कथविदम मी कोण आहे कुठून आलो येताना काय घेऊन आलोय आणि जाताना काय घेऊन जाणार आहे आपल्या काही डोक्यात सजनी झूठ मत बोलो खुदा की पास जाना है सजनी 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 हरी झूठ मत बोलो खुदा के अरे सगळ्यांना आपल्याला तिथे जायचंय लक्षात ठेव क्या लेके आएगा तू क्या लेके जाएगा 2 दिन का जिंदगानी 2 दिन का मेला सजनी 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 हरी हरी झूठ मत बोलो खुदा के पास जाना है खुदा के पास जाना है सब कुछ जाना है एक दिन जाना है एक दिन आना है ये तो 2 दिन का जमाना है म्हणून आपण कुठून आलो याची जाणीव नाही इथे येऊन करणार काय याची जाणीव नाही आणि कुठे जाणार याची जाणीव नाही मानवी देह मिळून जर याची जाणीव नाही झाली तर मिळालेला देह तो येड्यात निघल्यासारखा आहे लक्षात ठेवा सुंदर मिळालाय तरी नाही कळाला येड्यात निघल्यासारखा आहे 4 चोर एका बंगल्यात शिरले बंगल्यात गेल्याच्या नंतर चोरी केली त्यांनी लांबट नाही करत मी आता दृष्टांत सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो महाराज त्यांनी चोरी केली चोरी सक्सेस झाले बाहेर निघल्यानंतर एक आजीबाई जागी झाली आजीबाई जागी झाल्याच्या नंतर त्या आजीला त्या चोराचा धक्का लागला आजीबाई पायरीवर पडली आणि गतप्राण झाली तुम्ही म्हणणार एवढ्या लवकर कीर्तनात लगेच होतं सगळं कीर्तनात सगळं होतं लगेच आजीबाई गतप्राण झाल्याबरोबर ते 3 जण पळायला लागले एक जण हुशार होता तो म्हटला नाहीतरी हुशारच माणसं चोरी करतात ना सरपंच साहेब आपल्यासारख्या जमंगाव ते म्हणते पहिलं धोतार पकडाय बाबाचं आपल्यासारख्या हुशार माणसं शक्यतो त्या गोष्टीला प्रवृत्त होतात तो म्हटला काळजी करू नका तिघे पळायला लागले तो म्हटला काळजी करू नका चोरी सक्षत करू आणि म्हातारीची व्यवस्था करू तो फार डोक्याने काही माणसं डोक्याने फार हुशार असतात तो मुसलमान बांधवाच्या गल्लीला गेला शहराचं वातावरण होतं पनवेल सारखं शहर मुसलमान बांधवाच्या गल्लीला गेला आणि तिरडी समजा त्यांची ती आता तिरडी पकडू आपण बरोबर का त्याने ती उचलून आणली रात्री जाऊन गेला आणि त्याने ती उचलून आणली हुशार होतं ते आणि त्याने म्हातारी त्यात टाकली हे किती जण होते 4 होते ना 4 खांदा दिला आणि म्हातारी मुसलमान बांधवाच्या गल्लीनं काढली राम बोलो भाई राम बोलो निघाल्याबरोबर सगळेच बाहेर आले येतो आपणा भाई दिखताय सगळे झाले त्यांच्यातले काही नियम चांगले आहेत महाराज 5 पाऊल बदलले की खांदेकरी बदलायचा पहिला आला असाच खांदा दिला चोर निघून गेला दुसरा आला खांदा दिला आणि चोर निघून गेला तिसरा आला खांदा दिला चोर निघून गेला चौथा आला खांदा दिला आणि चोर निघून गेला दृष्टांत संपला आता सिद्धांत लक्षात घ्या भजन करा सांगतो विठ्ठल विठ्ठल वातावरण शहराचं होतं कुठेतरी पोलिसांना खबर लागली सरपंच साहेब पोलिसांना खबर लागल्याबरोबर त्याने त्या सगळ्या गाड्या बिड्या सज्ज केल्या आणि सगळ्या गाड्यांमारा ती अंत्ययात्रा एका मोठ्या चौकात अडवली त्यांनी कोणी पोलीस स्टेशनच्या सगळ्या माणसांनी कर्मचाऱ्यांनी ते सगळे इन्स्पेक्टर सगळे साहेब लोक सगळे समोर आले रुको सगळी अंत्ययात्रा थांबली ते
थांबल्याबरोबर ते एक साहेब पुढे आले, ते म्हणले कोण आहे. आता खरं सांगा, यांना काय माहित होत त्यात कोण आहे, काहीच माहित नव्हतं यांना. कोण है असं विचारल्याबरोबर त्यात चौघांनी संगच उत्तर दिलं, क्या मालूम साहब. आणि मग साहेब म्हटले कहां से आया. त्यांना काय माहित होत कुठून आलं ते. चौघांनी बरोबर उत्तर दिलं क्या मालूम साहब. आणि मग साहब म्हटले किधर जाने का है. यांना काय माहित होतं कुठं जायचं. बरोबर परत चौघांनी उत्तर दिलं क्या मालूम साहब. तुम्हाला असं वाटतं मी त्यांचं सांगतोय, हे सगळं आपलं चाललंय. आलासी कुठूनी जासी कवनार ठाया. आलासी कुठूनी जासी कवनार ठाया. आलासी कुठूनी जासी कवनार ठाया. आलासी ताली वाजवा. घरदार नाही तुझी ज्या घराला तुम्ही माझं घर म्हणता ना, ते घर तुमचं नाही, लक्षात ठेवा. घरदार नाही तुझी लटकीच माया. हे लटक सोम करणारे, लटक प्रेम करणारी माणसं आहेत घरातले, लक्षात ठेवा. मला बरेच दिवस घरातले माणसं अण्णा म्हणायचे, अण्णा कामून म्हणत होते. मला लय दिवस मिळ नाही लागला. मी जोपर्यंत आणून देतोय ना तोपर्यंत अण्णा आहे. तुम्ही आणायचं बंद करा एका दिवशी. घरदार नाही तुझी लटकीच माया. लटकीच माया. लटकीच माया. सावध होय बापा काळ लागला बापा. सावध होय बापा काळ लागला बापा. सावध होय बापा काळ लागला बापा. सावध होय बापा संतांनी सावध केलं, लक्षात ठेवा सगळ्यांना. नुसतं तुम्हा मला सावध नाही केलं, संतांनी देवाला सुद्धा सावध केलं. उठा सावध व्हावे क्षम सकळा द्यावी. जयाची वासना तया तैसी पुरवावी. किंवा उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकळा. कोणाला सावध केलं संतांनी? देवाला सुद्धा सावध केलं. संतांनी संतांना सुद्धा सावध केलं. उठा साधू संत साधा आपुले हित. आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. अरे एकदा का हा देह निघून गेला ना दादांनो, खरं सांगतो याच देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कुठे. एवढ्याच देहामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करता येते बरं का. मायबाप परत आपल्याला करता येणार नाही. कोणत्याच योनीमध्ये गेल्यानंतर नामस्मरण करू शकत नाही. कोणत्याच योनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पंढरपूर करू शकत नाही. काही इकडे असं होतंय, बऱ्याच म्हशी गाई एकत्र आल्या आणि मग त्या पंढरपूरला निघाल्या, असं होतं का? नाही ना. याच देही घडे देवाचे भजन. दुसऱ्या आणि हे ज्ञान नाही कुठे. किंवा पशु काय पाप पुण्य जाणती. लक्षात ठेवा. फक्त तुम्हालाच कळतंय पाप काय आणि पुण्य काय. गेली 13 वर्षापासून आपण या ठिकाणी भक्ती उत्सव मानलाय ना. सांगा 13 वर्षामध्ये 13 साती किती झाले? 91 अभंग या ठिकाणी झालेत. 91 अभंगापैकी मला फक्त 9च अभंग कोणीतरी सांगा. नळी फुंकिली सोनारी इकडून तिकडे गेले वारे. खरं सांगतो 7 वर्षापूर्वी मी एक तारीख घेतली होती, ती तारीख याच वर्षी आली मला. तेव्हा त्यांनी मला तिकडून विचारलं. मी व्यासपीठावर जबाबदारीने बोलतो, खोटं बोलायचं नाही. तिने मला तिकडून विचारलं, महाराज 7 वर्षापूर्वी तुमचं आम्ही एक अभंग ऐकला होता.
तो अभंग कोणता होता? मी त्यांना फोनमध्ये सांगितलं. मी म्हणलं आमका आमका अभंग 7 वर्षापूर्वी मी तिथे घेतला होता. खरं सांगतो महाराज, मला कशासाठी सांगायचं, जबाबदार जे माणसं असतात ना, ज्यांना वाचायचं आहे ना या कलियुगामध्ये, त्यांनी वाचलं पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, जोपर्यंत गिराईक बावळट आहे ना तोपर्यंत दुकानं चालतात. नाही कळालं? आम्ही दुकानदार येतं आणि तुम्ही गिराईक येतं. तुम्हाला जोपर्यंत कळत नाही नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवणार, 20-20, 25-25 हजार रुपये देणार. पण ज्या दिवशी खरं सांगतो तुम्ही हुशार होणार ना, त्या दिवशी तुम्ही सांगणार, महाराज तुम्ही इथे ना, इथं 3 वाजता झाले पाहिजे. हा, प्रवचन तुम्हीच करायचं, हरिपाठ सुद्धा तुम्हीच करायचा, हरिपाठ सुद्धा तुम्हीच. मुक्कामाला राहायचं महाराज, संध्याकाळी मुक्काम करायचा, मस्तपैकी कीर्तन करायचं, कीर्तन केल्यानंतर मुक्काम करायचा. मुक्काम केल्याच्या नंतर तुम्ही सकाळची 4ला उठायचं, गळ्यात विना घ्यायचा आणि काकडा करायचा. काकडा ज्यांना एवढं सगळं कळतं, एवढं पाठ ना ज्यांच्या, महाराज हो, पहावे ग्रंथ आणि करावे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. सरपंच साहेब खोटं बोलत नाही, ही माझी कर्मभूमी. मी 15 वर्ष इथं खरं सांगतो, तुमच्या या परिसरामध्ये पनवेल शहरामध्ये मी पोते उचललेला माणूस आहे. पण काय झालं, मी वाट चुकून इकडे आलो होतो. प्रपंच काहीही करायला लावतो, माहिती आहे ना, प्रपंच काय नाही करायला लावत महाराज, काही करायला लावतो प्रपंच. 15 वर्ष याच असणाऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये मी 15 वर्ष पोते उचललेत महाराज. मला जाणीव आहे महाराज, गोरगरिबांच्या असणाऱ्या पैशाची जाणीव आहे. मी या जीवनामध्ये मी या असणाऱ्या व्यासपीठावर करू नये, पण खरं सांगतो, ज्या ज्या वेळेस, आता जर एक प्रसंग सांगितला तर तुम्ही रडता महाराज, इतका वाईट प्रसंग होता. अनेक प्रसंगातून आम्ही इथपर्यंत आलो. पण खरं सांगू, जरी हे आकाशवर पड पाहे, ब्रह्मा घोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. दादांनो, काहीही झालं ना प्रपंचामध्ये, सुख दुःख समान समी. 4-5 दिवसापूर्वी मी कीर्तनाला चाललो होतो. सर माझ्याबरोबर यायचे, सर एक शाळेतले. मग त्यांना मी म्हटलं, ते पोरगं चाललो होतं माझ्यापासून. मी म्हटलं सरांना लवकर पाठवून दे रे, माझ्यावर यायचे त्यांना. मग ते पोरगं म्हटलं ठीक आहे महाराज, देतो पाठवून. पण त्याचा जो डबा होता, ती डबा खायला चाललो होतो पोरात. मी म्हणलं, त्या डब्यात काय रे? ते म्हटलं महाराज आमच्याकडे काय गोरगरिबाकडे भाजी भाकर असणार. म्हटलं मग मी खाऊ का? त्याने लगेच डबा दिला माझ्या हातात, मला खा ना. आणि मी म्हणलं तुझ्या मम्मीने जर विचारलं डबा कोणी खाल्ला तर? ते म्हणलं महाराज मी सांगन ना कुत्र्याने खाल्ला म्हणून. पोरं येत महाराज, यांचं काय घेऊन बसले. हे पोरांच्या नादीत नाही लागायचं, त्यापेक्षा आपलं थोडंफार दाबता आलं दापायचं, नाही तर त्यांच्याला नाही. विठ्ठल विठ्ठल. मला तुमचे चेहरे जरा थोडे आळसल्याने वाटले होते, म्हणून थोडासा फवारा आणला. ते आमच्याकडे कांद्याला होतेत ना, कांद्याला रोग पडला ना, मग आम्ही काय करतो माहिती आहे ना, तसं थोडं मला काही इतकं हसवता येत नाही, पण आपलं थोडंफार येतं, फार नाही. हसवणं म्हणजे कीर्तन नाही. ऐका, कृपाळू कोणाला नाही म्हणत. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज माऊलीकडे गेलेत. ऐका बरं का, माऊलीकडे गेलेत आणि माऊलीला काय म्हणतात उद्देशून ऐका. माऊली, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही मायबाप आहात, माझ्या एवढी कृपा करा. काय कृपा करा? अभंगाच्या पहिल्या कृपाळू सज्जन तुम्ही संत जना, कृपाळू सज्जन वा वा तुम्ही संत, कृपाळू सज्जन तुम्ही संत, कृपाळू सज्जन तुम्ही संत, कृपाळू सज्जन तुम्ही संत,
सज्जन, कृपाळू सज्जन कोणाला उद्देशून म्हणतात? तुम्ही संतजन. अभंगाचा भावार्थ ऐका थोडासा. एवढे कृपादान तुमचे मज. माऊली, माझी एवढी विनंती आहे तुम्हाला. काय विनंती आहे महाराज? ऐका. तुकोबराय घरानं सांगतात आणि माऊली नुसतं ऐकून घेतात. एवढे कृपादान तुमचे मज. काय कृपादान? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. पण माऊली, मी कसा आहे माहिती आहे तुम्हाला? अनाथ, अपराधी, पतित, आगळा. अनाथ कोणला म्हणतात हो? ज्याला 4-5 पोरं आहेत त्याला. मग ज्याला काहीच नाही त्याला, ज्याला कोणच नाही तो अनाथ. बरोबर की नाही? मग तुकोबारायांनी अनाथ शब्द का घातला? तुकोबारायला कोण नव्हतं का? प्रश्नच आहे की नाही? शंका आहे नाही त्या अभंगामध्ये? तुकोबारायला कोण नव्हतं का महाराज? सगळं काही होतं ना महाराज. मग अनाथ शब्द का? ऐका. अपराधी कोणाला म्हणतात? तो ज्याने काहीतरी गुन्हा केला तो अपराधी. मग तुकोबारायांनी काही गुन्हा केला का? गुन्हाही केला नाही आणि ते अनाथही नाही, तरी शब्द कसे घातलेत? अनाथ, अपराधी. ऐका, त्याचा अर्थ असा आहे, स्वर्गातून येताना मी एकटा आलो, 42 वर्षे या समाजात जगलो, येताना एकटा आलो म्हणून अनाथ. ऐका. आणि 42 वर्षे इथे राहिलो, सगळ्यांना जाताना म्हटलो माझ्या बरोबर कोणी येतंय का? कोणीच आलं नाही म्हणून अपराधी. अनाथ, अपराधी, पतित, आगळा एवढा जरी मी असलो तरी मला पायाच्या वेगळं करू नका. हो, मग काय करा? तुम्ही काहीच करू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, भगवंताला एवढा निरोप सांगा. विठ्ठल मागणंच आहे बरं काही, पण कृपेचं मागणं आहे. ही मागणंच आहे. ऐका, फक्त कुंज खायचंय ना, इकून खाल्लं एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. ऐका, जीवन किती गोड आहे. तुकोबाराय कसं मागतायत पहा. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनातली एकच गोष्ट आपल्याला सांगेल आणि पुढे येतो अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे. पहा, काळ जवळ आला वारीचा आणि तुकोबारायाच्या पायाला एक जखम झाली. महिपती महाराजांनी लिहिलेल्या चरित्रात फार गोड वर्णन आलेलं आहे. पायाला जखम झाल्याच्या नंतर जाता येईना, जीव कासावीस झाला. देवाला विनंती करू लागले, जुरोनी पांझरा हो पाहे आता, तव तू पंढरीनाथा भेटाव्या. किंवा एखाद्या मुलीला दिवाळी जवळ आल्याच्या नंतर मुलीला जशी त्या दिवाळीला आई वडिलांच्या घरची ओढ लागते ना, तशी साधू संतांना आपल्या असणाऱ्या माहेराची ओढ लागते. महाराज, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकील काने, कळवळा मनीत करुणेचा. लक्षात ठेवा, महाराज या जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबारायासारखं वाङ्मयच नाही, कोणत्या संतात नाही. बाकीच्या संतांना नाव ठेवायचं माझा अजिबात अधिकार नाही, नावं ठेवत नाही, पण तुकोबारायासारखं वाङ्मय कोणत्या संताचं का? ऐका, तुकोबारायाचं वाङ्मय कोणालाच पचलं नाही महाराज, आणि म्हणून तर त्यांच्यावर अनेक जणांनी त्या वाङ्मयावर शिंतुडी उडवण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय वैकुंठाला गेले ही काहींना मान्य नाही. बोला, मान्य नाही काहींना. कोणी पुस्तक लिहिलं याच्यावर? वाचलं का? कोणी लिहिलं? मरकड महाराज. कारण तुकोबाराय त्याला पचले नाही. सदे हे वैकुंठ गमन तुकोबारायचं पचलं नाही त्यांना. कोणाला सोडलं तुकोबारायांनी? सांगा मला, तुकोबारायांनी कोणाला सोडलं? कोणाला सोडलं नाही महाराज. संसार करणाऱ्याला सोडलं नाही, बरोबर.
संन्याशी राहणाऱ्याला सोडलं नाही, बरोबर की नाही? जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी, त्याला सोडलं नाही. अंगाला राख लावणाऱ्याला सोडलं नाही. लावलं का? सोडलंय का? भगवे घालणाऱ्याला सोडलं नाही, कोणालाच सोडलं नाही. म्हणून तुकोबर आहे. आणि वाङ्मय नाही पचलं की जी वस्तू पोटात पचत नाही ना तिचे जुलाब होत असतात. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबरायचं जीवन सामान्य समजू नका. सामान्य जीवनच नाही महाराज. अहो तुकोबरायचं जीवन देवाने मान्य केलं. तुमची आमची काय गोष्ट घेऊन बस. निसर्गाने तुकोबराय मान्य केले. निसर्गाने. जिजाबाई भाकरी घेऊन जायची आणि मग कधी कधी जेवायला उशीर व्हायचा. आणि जेवायला उशीर झाला की जिजाबाई म्हणायची, तुम्ही नका जाऊ म्हटल्याने ऐकणार नाही, तर फक्त एकच काम करा, तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता एवढं सांगून जात जा. म्हणजे काय होईल, तुम्हाला निहरीला उशीर होणार नाही. त्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, जिजे काय खातो आम्ही, हो कसा या सांगावे, आम्हीच काय करतो आम्हाला माहित नाही, आम्ही कुठे जातो हेच आम्हाला माहित नाही. तू एक काम कर, डोंगरावर येताना देहून निघाल्याच्या नंतर भामचंद्र भांडाऱ्या डोंगर, बोराड्या डोंगर, त्या तिन्हींना एकच वाटी, एकाच तिथून 3 वाटा फुटतात. एक काम कर, तिथली माती घ्यायची, कानाला लावायची, ज्या वाटेने मी गेलेलो आहे ना त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणेन. निसर्गाने तुकोबराय स्वीकारले महाराज. तुम्ही आम्ही काय स्वीकारू शकत? मातीने तुकोबराय स्वीकारले, तुम्ही आम्ही काय स्वीकारू शकत नाही. संत वाङ्मय करा विचार. आणि हेच लोकांना जड जातं. जड विद्वान माणसांना हे जड जात असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही माऊली, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, मायबाप आहात. एक काम करा, आता पंढरपूरला चाललात ना तुम्ही, माझी एवढी विनंती सांगा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. काय करा, भगवंताला या जीवाची आठवण करून द्या. आठवण तुम्ही माऊलीला उद्देशून शब्द बरं का. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, भगवंताला माझी आठवण करून द्या. किव माझी सांगा काकुलती, विनंती करून सांगतो माऊली. पहा, माऊलींचा थोडासा आत्ताच समाधी सोहळा झालाय. अर्धा मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि मी थांबणार आहे. आता 40 मिनिटं झाले तर 10 वाजून. शहरात काही तसं बरोबर नाही, 11 वाजेपर्यंत कीर्तन करणं काही योग्य नाही, बरोबर की नाही. आज थोडासा दिंडीमुळे थोडंसं झालं असेल, लांब होतच असते त्याला. विश्वमौली ज्ञानोबारायांना समाधी स्थळाकडे चालले असताना एका हाताला भगवान परमात्म्याने धरलेला आहे, एका हाताला प्रत्यक्ष बंधू निवृत्तीनाथ दादांनी धरलेला आहे. समाधी स्थळाकडे चालले असताना
माऊलीचा प्रसंग का सांगायचा? माऊलीचं मंदिर आहे, माऊली सोसायटी म्हणून सांगायचं. विठ्ठल 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 ऐक ऐक. आणि मग योगायोगाने समाधी स्थळाकडे चालले असताना माऊलींची आजी काठी टेकत आली. लोकांना असं बाजूला काढत, लोकांनी माऊलींची आजी म्हणून रस्ता दिला. माऊलींच्या असणाऱ्या चेहऱ्यासमोर आली आणि माऊलींना विचारते, ज्ञाना काय केलंस तू या समाजासाठी? काय केलंस? अरे तुला याच समाजाने खापर मिळू दिलं नाही ना, तो हा समाज आहे ना. अरे या समाजाने तुला खापर मिळू दिलं नाही. अरे तुला मांडे खावा वाटले होते ज्ञाना, या समाजाने तुला खापर मिळू दिलं, पण तू चाललास तर अख्खा समाज ओक्साबोक्सी रडतोय. बांधल्या पेंढीचा तुटला सियाळा, तृणरानो माळा पांगले. बांधल्या पेंढीचा तुटला सियाळा. ही अवस्था सगळे संत ओक्साबोक्सी रडू लागले. आणि रडता रडता माऊलींची आजी विचारते, काय केलंस ज्ञाना तू? अख्खा समाज रडतोय, तू चाललास तर. ज्ञानाने सांगितलं. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, आजी तुला असं वाटतं का माझ्या जाण्याने हा समाज रडतोय म्हणून? माझ्या जाण्याने रडत नाही. हा जर केवळ समाज रडत असेल तर माझ्या आई वडिलांच्या समर्पणाने समाज रडतोय. संप्रदायामध्ये समर्पण ही सर्वात श्रेष्ठ भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माऊली कृपाळू आहेत, तुम्ही उदार आहात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर. सगळ्या थरामध्ये माऊली बसतात. म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. काय करा? आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुलती. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एक वेळेस मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचं.
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काय सगळ्यांनी भजन केलं, सगळ्यांनी भजन केलंय, फक्त बसणाऱ्यांनी भजन केलं नाही. फक्त अर्धा मिनिट तुम्ही सगळ्यांनी भजन करायचं आणि आपल्याला थांबायचंय. अजून जेवायचे बाकी असतील ना माणसं? बरोबर ना? पंगत असेल ना? हा बरोबर आहे की नाही? मग ती लांबवणं उचित नाही. तुम्ही सगळ्यांनी वरात करा बरं एकदा. सगळे 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 या धर्ममंडपात येऊन एखाद्याने जर वरात नाही केला तर त्याला काही झालं तर मी जबाबदार नाही, काहीच होणार नाही. पण सगळेजण वरात करा 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 करा. झाले का वरात? राहू द्या असेच. आम्ही चहा पिऊन येतो सरपंच साहेब आणि आम्ही तोपर्यंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज आता घ्या खाली हात. हात घ्या ना खाली. घेतले का? बरं बरं. वा 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 वा. या धर्ममंडपामध्ये येऊन एखादी माय जर भजन नाही म्हटले ना, माऊलीचं भजन, आणि जाताना तिला जर काही झालं तर मी जबाबदार नाही. इथे येऊन का भजन म्हणायचं? भजन ही वारकऱ्याच्या जीवनातली समाधी आहे बुवा. तुम्ही काही तुम्हाला कीर्तन नाही समजलं ना, जाताना फक्त एवढं भजन जरी घेऊन गेले ना तुम्ही, घरचे विचारणारच आहेत तुम्हाला, लई मोठ्या हौशाने गेले ते हौसाच्या कीर्तनाला. नाही कळायचं यांना लोक. ऐका ऐका, काय आणलं कीर्तनातून ते असं घरचं म्हणणारच येत. त्यांना म्हणायचं भजन घेऊन आले, काहीतरी काय आणलं, काय म्हणला बाबा, काय म्हणला बाबा. त्यांना म्हणायचं काय एवढं भजन घेऊन आलं म्हणायचं. भजन घेऊन आले, हा काहीतरी घेऊन जा. मात्र तसं जाऊ नका. मी काल असंच म्हणलं कीर्तनात काहीतरी घेऊन जा. जाताना एक जण माझ्या चपला घेऊन गेला. असं काय करू नका. हे बी का सांगावं लागतं माहिती आहे का? कीर्तनातून चपला जायला लागल्या म्हणून सांगावं लागतं. जाऊ द्या, विनोद सोडून द्या. सुंदरपैकी महिला मंडळाने एकदा भजन करायचे. तुम्ही आता थांबा रे, तुम्ही सगळे थांबायचं बघा. आता आमचं भजन बघा. आता मला मगाशीच मरकड महाराजांनी सांगितलं आमचं महिला मंडळाचं भजन इथं खास आहे. हे आता बघा आमचं भजन, नाहीतरी तुमचं आमचं संपलेलंच येतं. काय आपल्यात काहीच राहिलेलंच नाही महाराज. आपल्याकडे ना काय विषयच नाही राहिला. कालांतराने हा फेटा, हा नेहरू, हे धोतर, ही पेटी, हा पखवा सगळं तुमच्याकडेच आहे. आमचं नाही राहिलं. आता तुम्ही एकदा भजन, मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मागं म्हणायचं. ठरलं का? हो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 हा हा हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, हा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, मज मज हारी उपेक्षिना, मज मज हारी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. माझ्या मागा
आठवण तुम्ही द्यावी किव माझी सांगा काय बोलाली किव माझी सांगा काय बोलाली माझी सांगा का बोलती हा आठवण तुम्ही द्यावे पांडू आठवण तुम्ही द्यावे पांडू आठवण तुम्ही द्यावे पांडू माझी सांगा किंवा माझी सांगा तुम्ही द्यावी आठवण तुम्ही द्यावी द्यावे पांडुरंगा का म्हणे तुम्ही निरविल्यावरी बराय माऊलीला म्हणतात तुम्ही जर देवाला सांगितलं तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग हरी मला त्याच्याशिवाय जवळ घेणार नाही तर एवढा निरोप तुम्ही देवाला सांगा एवढीच विनंती करतो मीही सगळं जीवनामध्ये संत वाङ्मयामध्ये किंवा संत वाङ्मय हे आपल्या जीवनात उतरावं आणि त्याचबरोबर आपल्या आईची सेवा आपल्या बाबाची सेवा आपल्या आईची सेवा करा कर्तव्य म्हणून पार पाडा कर्तव्य म्हणून उपकार म्हणून नाही सासूची सेवा करा बरं का आईची सेवा करा तुम्ही आईची सेवा केली सासूची सेवा केली ना हीच ईश्वरम सर्वभूतानाम हीच ईश्वराची सेवा आहे म्हणून आपल्या आईची सेवा करा ज्याचे आई वडील जिवंत आहेत ना त्यांनी घरातून बाहेर निघताना व्यवसाय कोणताही करा व्यवसाय निमित्त फल देत असे संचित कोणताही व्यवसाय करा घरातून बाहेर निघताना आपल्या आईचं दर्शन घ्या तुम्हाला आयुष्यभर कोणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही खात्रीपूर्वक सांगतो या मंडपामध्ये या धर्ममंडपामध्ये या व्यासपीठावर खात्रीपूर्वक सांगतो महाराज माझी आई अजून 104 वर्षाची आहे जिवंत आहे मी आजही महाराज ती घरून निघाल्यानंतर दर्शन घेतल्याशिवाय निघत नाही व्यासपीठावर सांगतो मी या व्यासपीठावर सांगतो आणि खरं सांगतो मला मी हमाली केलेला माणूस यांच्यासमोर हे सगळे साक्षीदार माणसं आहेत हेच माझ्यासमोर बसलेली दातोंडे येतं हे सगळे दादा येते हे सगळे साक्षीदार माणसं येतं पण ईश्वराने काहीच कमी नाही गेली 20 वर्ष झाले मी चांगल्या 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतोय ही कोणाची कृपा आहे महाराज कोणाची कृपा आहे काही देत नाही देव सांगा ना तुम्ही सगळं काही सर्व काही देतो महाराज सर्व काही देतो आळंदीला संस्था आहे आता 2 4 व्हीलर आता घरी कोणाची कृपा आहे ही महाराज खरं सांगतो या चुकल्यानंतर कदाचित तुम्हाला सोयरे धायरे माफ करतील समाज माफ करेल पण नेती कधीच माफ करू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून आईची सेवा बाबाची सेवा ईश्वराची सेवा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्यातली त्यात फार मोठी गादा फार मोठं संकट आपल्या धर्मावर आलेलं आहे म्हणून जागृत राहा आणि धर्माविषयी आपल्या जीवनामध्ये काहीही झालं प्राण गेला तरी चालेल महाराज पण धर्म सोडता कामा नाही आपल्या असणाऱ्या मुली वाचवायच्या असतील ऐका लव जिहाद पासून जर आपल्या मुली वाचवायच्या असतील तर आपल्याला धर्म टिकला पाहिजे लक्षात ठेवा धर्म टिकला पाहिजे आणि म्हणून हात जोडून विनंती प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी काय करते हे फक्त तुम्हालाच माहित असतं आपण किती पाप केलं हे फक्त आपल्या मनाला माहित असतं ना तसे आपल्या बापाला आणि आईलाच माहित असतं आपली मुलगी काय करते लव जिहाद पासून जर आपले मुलं मुली आपला धर्म वाचवायचा असेल तर हात जोडून विनंती वाचवा त्यांना वाचवा धर्माला आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या मला आदरणीय सरपंच साहेब आणि विशेषतः आमचे हरिभक्तपरायण चांगदेव महाराज मराठे यांनी आग्रह केला आणि विशेषतः त्या दिवशी 11:30 वाजता रात्री फोन केला 11:30 वाजता 1-1.5 महिन्यापूर्वी बाबा ही तारीख तुम्हाला घ्यावं लागेल म्हटलं घ्यायची इच्छा बी आहे यायची बी इच्छा आहे पण लांबचा पल्ला आहे ते म्हणले कसं होईल मी म्हणलं मी तसं काही सांगत नाही कळालं तुम्हाला मी तसं काही सांगतच नाही ज्या दिवशी मी ते सांगन ज्या दिवशी मी पैसे सांगन ना त्या दिवशी मी कीर्तन सोडून देणार आहे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ही माझ्या वडिलांची मिराशी आहे ही माझ्या साधू संतांची मिराशी आहे आणि इथे जर मी परमार्थ विकत असेल महाराज तर मला सांगा तो कोणत्या भावात जाणार आहे परमार्थ आपल्याला पुण्य करण्याऐवजी पाप होणार नाही कशावरून
म्हणून जाता जाता पुनश्च एकदा विनंती करतो, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, आईवडिलांची सेवा करा. झाली माझी सेवा, थांबायची या ठिकाणी. विठ्ठल 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 विठ्ठल. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे. पांडुरंगा किंवा माझी सांगा का बोलती. अनाथ अपराधी पतिता गळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. मग हरी उपेक्षिनं 2 चरणाचा थोडासा विचार केला. आणि काय असं ठरलं नव्हतं तारीख घेताना सगळे 4ही चरण सुटले पाहिजे म्हणून, असं काय ठरलं नव्हतं. त्यामुळे 2च चरण सोडले तर असं काय. आणि जर काही चुकलं असेल, मुखावाटं काही अभद्र बाहेर आलं असेल, तर एकच काम करा, पदर पसरतो. एखादा शब्द चुकला असेल माझा मला परत करा. मी लोणावळ्याच्या घाटाच्या वर गेलं का टाकून देतो, असं होणार नाही. मी काय करीन, तो शब्द घरी घेऊन जाईल, त्याचं चिंतन करीन, मनन करीन, आणि तो शब्द सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. नाही कळालं? विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, पुढे देवा पुढे नाही विचारीला अधिकार आपुला. म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा. तुकाराम 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 तुकाराम.